काही दिवसांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली असता देशाचे नेते माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांना सोडून भले भले मोठे नेते सोडून गेले असता गेली काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार हे आले असता कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा पक्षप्रवेश झाला होता। परंतु अभिजित पाटील यांनी शरद पवार गटाची साथ सोडलेली नाहीये। पक्षाची जबाबदारी घेऊन अभिजित पाटलांनी माळशिरस, टेंभुर्णी, सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा येथे शरद पवारांना घेऊन दौरे केले असल्याचे दिसून आले। यावेळी अभिजित पाटलांच्या मागे शक्ती उभी करा असे मंगळवेढा येथे चक्क शरद पवारांनी सांगितलं असलेला शब्द खरा ठरवत अभिजित पाटील यांनी कामाचा झपाटा लावलेला दिसून आला। तर पंढरपूर, मंगळवेढा, ग्रामीण, शहरी भागात विविध सांस्कृतिक मैदानी कार्यक्रम घेऊन आपली लोकप्रियता वाढवून घरोघरी पोहोचण्यावर अभिजित पाटील जोर देत आहेत। तर अभिजित पाटील यांच्या मागे लाखो जणांची शक्ती उभी करून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांना आमदार करून विधानसभेत पाठवू असा प्रवेश केलेल्या मंडळांनी उद्गार काढले। तर पाटील यांच्या मागे एक मोठी शक्ती मिळाली असून पंढरपूर, मंगळवेढा येथे गावोगाव खेडोपाडी जाऊन प्रत्येकांच्या सुखदुःखात विविध कार्यक्रमांना भेटी देऊन अभिजित पाटील यांनी दांडगा जनसंपर्क वाढवल्याचे दिसून येत आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये मंगळवेढा, पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे देखील अभिजित पाटील यांनी काम केलंय। यावेळी मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, अंधळगावचे सरपंच लहुजी लेंडवे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे, रमेश इंगोले, पांडुरंग कोष्ठी, विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव, लक्ष्मी दहिवडी, हनुमंत क्षीरसागर, डॉक्टर राजेंद्र यादव, युवा नेते काकासाहेब मोरे, अजिंक्य बेदरे, विठ्ठल ढगे, पप्पू भोसले, राहुल मेटकरी यांसह इतर मान्यवर आदी उपस्थित होते। आणि तो प्रवेश आपण आपले लाडके अभिजितदादा पाटील यांच्या समेत केलेला आहे। त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे, साठी तुम्हाला सोयीचे पोहोचली तर मला फोन करा। आपला हा जीवनाचा नेता आहे। मी पहिल्याचपासून सांगितलं, वर नेता कोण होते ते बघू नका, फक्त खाली बघा। या कार्यक्रम संपला असं मी